शरद पवार महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातील अतिशय महत्त्व असलेला नेता। राज्यातल्या कुठल्याही राजकीय घडामोडींच्या मागे पवारांचा काही अदृश्य हात असतो असं बोललं जातं आणि तसंच त्यांनी केलेल्या विधानांचे अनेक अर्थही असतात, निघतात सुद्धा। एक पूर्वापार समज आहे, नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आणि याचाच आपण आढावा घेणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमात शरद पवारांचे पत्ते या कार्यक्रमातून। नागालँडमध्ये NDPP अर्थात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाली आणि सत्ताही आली। मात्र या सरकारमुळे इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हादरा बसलाय, कारण नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं NDPP भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात भाजपला विरोध तर नागालँडमध्ये भाजपशी हातमिळवणी असं चित्र दिसलं आणि यामुळे शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर त्यांच्या विरोधकांकडून पुन्हा एकदा काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। Jara will not directly or indirectly communicate as such chief minister. मंगळवारी नागालँडमधल्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला। नागालँडमध्ये NDPP आणि भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं, पण मुंबईपासून जवळपास 3000 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागालँडमधल्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले। कारण नागालँडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं NDPP भाजप युतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। आमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते युतीच्या मुख्यमंत्री यांच्याबरोबर आहे आणि त्या राज्याचं एकंदर चित्र बघितल्याच्या नंतर तिथं एक प्रकारचं स्थैर्य यायला आमची मदत तिथल्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर ती करा, हा आमचा कॉन्शियस डिसिजन आहे, त्याच्यात दिलचस्पी नाही। पवारांच्या या राजकीय खेळीमुळे राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांनी विधिमंडळात या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला। जसं तुम्ही दररोज येऊन खोके करता, आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला, म्हणजे सरकारला नाही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला। अरे मग हे कुठलं तत्वज्ञान? सोयीचं तेवढं घ्यायचं, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं कसं चालेल? इकडे सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली। तसंच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची सुद्धा राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीच्या नागालँड विषयीच्या निर्णयाचं लंगडं समर्थन करण्याची वेळ महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांवर आली। ईशान्येची राज्य, तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, तिथं सगळे मिळून सर्व पक्षीय सरकार त्या ठिकाणी स्थापन करतात, अशी पाठीमागची परंपरा आहे आणि भारतातला तो भाग भारतातच राहण्याच्या करता काही वेगळा भारतीय म्हणून निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याची चर्चा इथं करून कारण नसताना त्याच्यामध्ये गैरसमज होण्याचं काहीच कारण नाही। नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती काश्मीरपेक्षाही अत्यंत गंभीर असते अनेकदा, आणि तिकडला जो मुख्य पक्ष आहे तो वेगळा आहे, त्यांचं सरकार आहे, सरकार भाजपचं नाही, भाजपा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालाय। तर दुसरीकडे काँग्रेसनं या प्रकरणी कानावर हात ठेवले। उनकी पार्टी है, उनने क्या डिसीजन लेना उनका अधिकार है, इसलिए कांग्रेस ने इस पे बहुत ज्यादा प्रतिक्रिया देना हमारा कोई काम है। उनकी रणनीति क्या है, उनका क्या सोच है, वो उनका इश्यू। नागालँडमधील राजकीय बलाबल पाहिल्यास NDPP आणि भाजप युतीला बहुमतासाठी इतर कोणत्याही पक्षाची गरज नव्हती। तसंच NDPP आणि भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 7 जागा पटकावल्यात। त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिलं जात होतं, पण निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसनं NDPP आणि भाजपला पाठिंबा जाहीर करत राजकीय धक्का दिला, त्यामुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कदाचित ते फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. त्यापेक्षा आपणच मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला तर आपलं पक्ष एकत्र राहील, विधिमंडळ पक्ष एक राहील. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री तांत्रिकदृष्ट्या भाजपचा नसल्यामुळं तसं काही धर्मसंकट त्यांच्यावरती येत नाही. आणि कुठलाही पक्ष पहिल्यांदा काय करतो की आपली जी पार्टी आहे असेंब्लीमधली किंवा लेजिस्लेचर पार्टी ती एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं पवारांनी त्या भूमिकेतून ही एक लाईन घेतली असावी. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला नव्हे तर मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांना पाठिंबा असल्याचा अजब युक्तिवाद राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. ते मुख्यमंत्री भाजपचे नाही आणि त्यांनी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर आमच्या पक्षाचे 7 लोक जे आहेत, आमच्या 7 जणांनी हे सांगितलं की आम्ही भाजपबरोबर जाणार नाही. मात्र इथं ऐक्याच्या दृष्टीने काहीतरी पावलं टाकली जात असतात मुख्यमंत्र्यांच्याकडून, तर आम्ही निगेटिव्ह लाईन घेणार नाही, डिस्ट्रक्टिव्ह लाईन घेणार नाही आणि त्याच्यासाठी आमचं सहकार्य असेल. यापेक्षा दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठिंबा मात्र भाजपला नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. मात्र त्यांची ही भूमिका गोंधळात टाकणारी आहे. मुख्यमंत्री आणि त्या सरकारमधलं जे मंत्री आहे ते म्हणून सरकार आहे आणि ही कलेक्टिव्ह एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यामुळे त्याच्यामधले जे भाजपचे म्हणून जे निर्णय होतील तर त्याची सुद्धा जबाबदारी ही शेवटी मुख्यमंत्र्यांचीच असते. आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलात तरी सुद्धा शेवटी भाजपच्या मंत्र्यांनी त्या सरकारमध्ये जे निर्णय घेतले जातील भविष्यात त्याला सुद्धा एक प्रकारे एनसीपीला पाठिंबाच द्यावा लागेल किंवा दिल्यासारखंच आहे. नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिल्यामुळं इकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात विस्तव जात नाही. मात्र तिकडे नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपशी घरोबा केलाय. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला असेल, संभ्रम निर्माण झाला असेल. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे महाविकास आघाडी. त्यांच्यासाठी येणारी जे निवडणूक आहेत त्या सत्तेसाठी नाही आहेत तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळं या तिन्ही आघाडीतील कुठलाही पक्ष बाहेर जाणं याचा अर्थ तुम्ही भाजपाला प्रत्यक्ष मदत केल्यासारखं होतं. नागालँडविषयी शरद पवारांची राजकीय भूमिका बुचकाळ्यात टाकणारी आहे. कारण महाराष्ट्रात भाजपला विरोध तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप साथ असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर सर्व राजकीय समीकरणांना मोकळीक आहे. यावरून आज जरी वाद नसला तरी भविष्यामध्ये जर काही ह्या मैत्रीतून आणखीन नवे त्याला दुमारे फुटायला लागले तर त्याच्यातून कदाचित वाद वाढू शकतो. शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास यापूर्वीही त्यांना अशा प्रकारे घुमजाव केल्याचं पाहायला मिळतं. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी पुलोदचा प्रयोग करून सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला होता. ते 70चं दशक होतं. आणीबाणीनंतर काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. इंदिरा गांधी आणि ब्रह्मानंद रेड्डी असे 2 गट पडले. यशवंतराव चव्हाण हे रेड्डी काँग्रेसमध्ये असल्यामुळे शरद पवारही त्यांच्या सोबत गेले. खरं तर त्यावेळेला महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच फूट पडली होती. दरम्यान 1978 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पण आणीबाणीचा फटका दोन्ही काँग्रेसना बसला. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. मात्र जनता पक्षाला रोखण्यासाठी इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसनं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. वसंतदादा पाटलांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. मात्र अवघ्या 4.5 महिन्यात त्यांचं सरकार कोसळलं. शरद पवारांसोबत 40 आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना करत सत्तेची जुळवाजुळव केली. जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात पुलोद सरकारची स्थापना केली.
काँग्रेस अंतर्गत राजकारण जे झालं होतं त्यातून पोलोदची निर्मिती झाली, परंतु महाराष्ट्राला त्याचं फार नुकसान झालेलं नाही. झाला तर फायदा झाला. त्या काळातले जे निर्णय पोलोदनी घेतले होते त्याचा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना झाला, शेतकऱ्यांना झाला. आता राजकीय परिस्थिती बदलत असते, कोण कोणावर किती काळ राहायचं वगैरे हा ज्याचा प्रश्न असतो. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यावेळेला शरद पवारांवर झालेली होती आणि आजही त्यांना या टीकेला सामोरं जावं लागतंय. पण शरद पवारांच्या नेतृत्वातलं पुलोद सरकार जास्त काळ टिकलं नाही, कारण केंद्रात पुन्हा इंदिरा गांधींची सत्ता आली आणि 1.5 वर्षात म्हणजेच 1980 मध्ये इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोद सरकार बरखास्त केलं. त्यानंतर पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये न परतण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असणारं नेतृत्व म्हणून पवारांकडे पाहिलं जातं. त्यामुळे पवारांचे हे जरी राजकीय निर्णय अशा पद्धतीचे असले तरी सुद्धा कुठं काय करावं आणि कुठल्या वेळी आक्रमक व्हायचं, कुठल्या वेळी पडती भूमिका घ्यायची याचं सगळं भान त्यांना आहे आणि त्यामुळेच ते आजही राजकारणामध्ये टिकून आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे. पुलोद सरकार बरखास्त केल्यानंतर पुढची 6 वर्ष शरद पवारांनी राज्यात विरोधकांची भूमिका बजावली. पण 1987 मध्ये त्यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली. काँग्रेसमध्ये न परतण्याची प्रतिज्ञा बाजूला ठेवत त्यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेस आय मध्ये प्रवेश केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास. पण या सगळ्या राजकीय प्रवासात त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका अनेक वेळेला त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना सुद्धा गोंधळात टाकणारे ठरले. शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर विरोधकांकडून नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. पवारांचं बेभरवशाचं राजकारण असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. शरद पवार आहेत, काही करू शकतात, काही होऊ शकतं. त्यामुळे अंदाज शरद पवारांच्या कुठल्या निर्णयावर घेणं अशक्य आहे, कोणी घेऊ शकला नाही असं मला वाटतं. पवारांनी वेळोवेळी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्यावर विरोधकांकडून हा आरोप केला जातोय. पवार परत काँग्रेसमध्ये आले, घर वापसी म्हणा किंवा काही असेल तर त्याचं नुकसान त्यांना फारसं झालेलं नाही. समजा ते भाजपमध्ये गेले असते किंवा इतर पक्षात गेले असते तर ते बिनभरवशाचे असं म्हणता आलं असतं. परंतु ठीक आहे, भूमिका बदलतात. 1987ला शरद पवारांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास 1 तप काँग्रेसमध्ये काढलं. दरम्यान काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ झाली होती. सीताराम केसरींविरोधात पवारांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पुढे केसरींच्या नेतृत्वाला काँग्रेसमधूनच आव्हान देण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घ्यावी म्हणून गळ घातली. 90चं दशक जवळपास संपत आलं होतं. अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी सोनिया गांधींवर होती. खरं तर त्यांनी काँग्रेसची सूत्र हाती घेऊन 1.5 वर्षही झालं नव्हतं, तोच त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे आला. ऐन 1999च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार, तारिक अनवर आणि PA संगमा या त्रिकुटानं हा मुद्दा उपस्थित करून सोनिया गांधींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्र हाती घेतली आणि त्यावेळेला शरद पवार एक पंतप्रधान पदाच्या अत्यंत जवळ असल्याचं एक चित्र निर्माण झालं होतं आणि त्यावेळेला कुठेतरी आपली संधी डावलली जाते आणि आपल्याला ज्या पद्धतीचं महत्त्व पक्षामध्ये द्यायला हवं ते दिलं जात नाही आहे, ही खंत कुठेतरी मला असं वाटतं पवार यांच्या मनामध्ये होती. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून या तिन्ही नेत्यांनी निलंबन ओढवून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत राजकारणात वेगळी चूल मांडली.
मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा बाजूला ठेवला आणि राज्यात काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन केली. पवारांनी घुमजाव केल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका झाली होती. तर सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाबद्दल काँग्रेस एवढी टची असती, एवढी भावनाप्रधान असती, तर काँग्रेसने सांगायला पाहिजे होतं आम्हाला सरकार नाही बनायचं नाही, आम्ही बाहेर बसतो म्हणून. मुख्यमंत्री काँग्रेसचा राहिला आणि पवारांवरती होतं की पवारांनी पलटी मारली, म्हणजे सत्तेचा माल काँग्रेसला मिळाला. बदनामी पवारांची कशी होती ती? काँग्रेसने ज्याला नको होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की सोनिया गांधीचा मुद्दा जोपर्यंत तुम्ही स्पष्ट करत नाही, आम्ही तुमच्यावर सरकार नाही बनवत म्हणून. पुढच्या काळात शरद पवारांनी काँग्रेसशी जुळवून घेतलं. त्यानंतर केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये 2 वेळा कृषी मंत्री पद भूषवलं. त्यामुळे सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं मागं पडला. राज्यात जवळपास 2 टर्म काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत होतं. या काळात दोन्ही काँग्रेसमध्ये अनेक वेळा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. 2014च्या विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 2014मध्ये मोदींच्या लाटेत राज्यात सत्तांतर झालं आणि शिवसेना भाजपची सत्ता आली. त्यावेळी युतीत सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेनं सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारची चांगलीच राजकीय कोंडी झाली होती. अडचणीत सापडलेल्या फडणवीस सरकारला शरद पवारांनी मदतीचा हात दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता असून राज्याच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांचा विचार करताना मला असं वाटतं की केवळ त्या एका घटनेचा विचार करून चालणार नाही, तर त्याच्या पुढच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि शरद पवारांनी तो पाठिंबा दिल्यानंतर आपण जर बघितलं तर शिवसेनेला तातडीनं सरकारमध्ये सामील करून घेण्याची घाई उलट भाजपने केली. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवारांच्या राजकीय खेळीचा विचार करताना केवळ ती तात्कालिक नाही तर ती दूरगामी असते, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं. पवारांनी एकाच दगडात 2 पक्षी मारले होते. एकीकडे त्यांनी फडणवीस सरकारवरची टांगती तलवार दूर केली होती, तर दुसरीकडे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती. त्यामुळेच काही काळ सत्तेबाहेर राहिलेल्या शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नव्हता. पवारांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगली होती. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचं बोललं गेलं. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर भाजपला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये डिब्बा गाळणं कदाचित शक्य झालं असतं. आणि मग जर तसं करण्यामध्ये भाजप यशस्वी झाली असती आणि महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकलं असतं तर ती पूर्णपणे जी खेळी होती शरद पवारांची ती पूर्णपणे अपयशी ठरली असती. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की हा पहाटेचा जो शपथविधी होता तो घडवण्यामागे एक नियोजनबद्ध अशी खेळी पवारांची होती. शरद पवारांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेच्या उलट भूमिका घेतल्याचं विविध राजकीय घटनांमधून पाहायला मिळतंय. त्यामुळेच त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर राजकीय विरोधकांकडून नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पत्त्याचा डाव जिंकायला दरवेळेला हुकूमच वापरायला लागतो असं नाही. काही वेळेला एखाद्या हलक्या किंवा छोट्या पानानं सुद्धा डाव जिंकता येतो. पण तो केव्हा, कोण, कसा खेळणार आणि कोणाविरोधात वापरणार यामध्येच तर सगळं असतं. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात.